नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। अगदी भाजीला काही नसेल तर या पद्धतीने तुम्ही बटाट्याचे काप करू शकता। तर आजची आपली रेसिपी अगदी साधी सोपी आणि झटपट बनणार आहे, ती म्हणजे बटाट्याचे काप। तर त्यासाठी इथे मी 3 बटाटे चांगले सोलून घेतलेले आहेत। आता आपण हे कट करून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला असे पातळ कट करून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने आपण सर्व बटाटे कट करून घेऊया। इथे आपण तिन्ही पण बटाटे कट करून घेतलेले आहेत। हे बघा, या पद्धतीने एवढे बारीक आपण हे कापून घेतलेले आहेत। आता आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत। इथे आपण बटाट्याचे काप स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण यावरती काही मसाले काढून घेणार आहोत। त्यामध्ये इथे मी 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे, 1 टीस्पून धने जिरेची पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून आमचूरची पावडर आणि अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे। आता हे सर्व जिन्नस आपण बटाट्याच्या कापांवरती काढून घेऊया आणि व्यवस्थित यांना चोळून घेऊया। हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित इथे आपण सर्व मसाले आणि मीठ चोळून घेतलेला आहे। इथे बटाट्याच्या कापला आपण सर्व मसाले लावून घेतलेले आहेत। वरती कोटिंग देण्यासाठी इथे मी पाव कप इतका बारीक रवा, 1 टेबलस्पून बेसन, 1/4 टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने बेसनच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता। या पद्धतीने आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेतलेले आहेत। आता यामध्येच आपल्याला बटाट्याचे काप जे आहेत ते कोट करून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने याच पद्धतीने आता आपण सर्व तयार करून घेऊया। इथे आपण बटाट्याचे काप चांगले कोट करून घेतलेले आहेत। आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत। गॅसवर पॅन मध्ये मी 3 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि एक एक करून आपल्याला काप या पद्धतीने पॅन मध्ये लावून घ्यायचे आहेत आणि बारीक गॅसवरतीच आपण चांगले हे फ्राय करून घेणार आहोत। एका वेळेस जेवढे मावतील तेवढे काप आपल्याला पॅन मध्ये व्यवस्थित पसरवून लावून घ्यायचे आहेत। आता आपण एका बाजूने 2 ते 3 मिनिटांसाठी चांगले शिजवून घेणार आहोत। त्यानंतर आपण हे पलटून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता आपण हे काप उलटून घेणार आहोत। हे बघा, मस्तपैकी क्रिस्पी झालेले आहेत। याच पद्धतीने आपण सर्व काप चांगले उलटून घेऊया। इथे आपण सर्व काप उलटून घेतलेले आहेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला चांगले हे शिजवून घ्यायचे आहेत। इथे आपले काप चांगले शिजलेले आहेत। हे बघा, इझिली आतमध्ये तुटले जात आहेत। आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। तर पॅन या पद्धतीने आपल्याला एका बाजूला करून घ्यायचा आहे आणि काप आपल्याला एका बाजूला असे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे जास्तीचं तेल आहे ते एका बाजूला येईल। हे बघा, 1 मिनिटासाठी आपण हे असंच पकडून ठेवूया आणि त्यानंतर आपण हे काप बाहेर काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, जे जास्तीचं तेल आहे ते कसं एका बाजूला आलेलं आहे। आता आपण हे काप जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि उर्वरित सर्व काप आपण याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झटपट बटाट्याचे काप बनून तयार झालेले आहेत। बनवायला जितकी सोपी रेसिपी आहे, चवीला तितकीच भन्नाट लागते। वरण भातासोबत या बटाट्याच्या कापचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।